तर चला ताईंनो, काल बऱ्याचशा अशा कमेंट्स होत्या व्हिडिओ खाली की ताई त्या स्कॅनरवरती दिलेल्या पेमेंट होत नाही, गोमातेसाठी आम्हाला दान करायचे. तर आज मी दुसरं स्कॅनर दिले पहा ताईंनो, ज्यांना करायचं तुम्ही याच्यावरती करू शकता. आपलं फॅशन स्टुडिओचंच हे स्कॅनर आहे, कारण दुसरं स्कॅनर आहे ना थोडंसं त्याच्यामुळे वर एंट्री झाल्या की ते लगेच बंद पडतंय. तर हे आपलं करंट अकाउंटचं आहे, याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. अन्यथा मी कमेंट बॉक्समध्ये नंबर पिन केलेला आहे, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही गोमातेसाठी होता होईल तेवढी, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत तुम्ही करू शकता. आणि काल ज्या ताई दादा काका काकूंनी मदत केली आहे गोमातेसाठी, दान केलं आहे, तर त्यांनी प्लीज आजच्या व्हिडिओ खाली त्यांनी त्यांचं पूर्ण नाव आणि तालुका तसंच किती मदत केली आहे ते सगळं थोडंसं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, जेणेकरून काय होईल की ते सगळं आम्हाला लिहून घेता येईल आणि एखाद्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची नावं मेन्शन करता येतील. पाडून पाडून ते येतोच आणि काहीतरी करून जातोच. आता सुलताने त्यांच्या खाल्या त्याच्यावर आता तुमची तिकडे काय तिकडे काय खाल्ली ना, तिकडं गोरखची गाय का काय खाल्ली, खाल्लं होतं खाल्लं पुढं जमडींसाठी. मानीला पंजा लागलाय त्याचा, बरोबर तेवढीच मान द्या, रक्त पिऊन गेलाय त्याचा डोळा चांगला होता, मग कावळ्याने फोडला. अगो बया, कावळ्याने फोडला त्याचा डोळा. पूर्ण आम्ही आलो तेव्हा इथं कावळा वर उडाला लगेच. ते मुंडक पशु तिथे ना, तिथं असं त्याने नळच धरलं, रक्त गळत होते. पण आता बंद झालं, कडकडा नाना बाहेर होते, बरं झालं. काही इथं झोपलेले होते ते बाहेर, आणि ते इकडूनच आला असणार आहे 100%. इकडून आला आणि त्याला वज झेपलं नाही, त्याला उचलून पलीकडे न्यायला, त्याच्यामुळं ते आवाज आला. आणि इथं खांबाला बांधलेलं होतं पहा, इथं बाकीच्या पण शेळ्या आहेत, इथं बांधलेलं होता. बघितलं ना त्यांनी, लय मोठा आसन बघितलं मोठा आहे, भिंतीवरून ती नेतच आली नाही, नेतच नाही. ती 14-15 किलोची आसन ती. आणि मग आगाडला ती पायाला, पण ती रिटर्न येत होता. 2.5 तास चाललो होतो झुंज. ती नाना काठी वाजवायचे, आरडायचे. सारखं यायचा तो, जायचा यायचा. 2:30 ते जवळजवळ 3:30 वाजल्यापासून, 2 ते 3:30 वाजल्यापासून चाललो होतो. वरती आम्ही ऐकतोय किती वेळचं काय चाललंय. मी हे तर म्हणले मागून येडा माणूस बसलाय, कोणतरी आरडतोय आणि काठे हात तुझ्या, आरडतोय आणि काठे हात. असं कोण लावलं हेच नाही ना. पाहिजे खरं 2:30 वाजता आवाज ऐकला. 2:30 वाजता मी म्हणलं असं कोण आरडत आणि काठी हात तुझे. आम्ही बाहेर झोपतच ना. स्वातीला म्हणलं, स्वाती म्हणली अगं सारथी असं. मी आपल्या इकडे का सारथी असं आरडण काय आला, फक्त शिट्ट्यावाजी म्हणलं, तो आरडायचा नाही. मग यांना उठून आणलं कधी मी 3 वाजता, अर्धा तास आम्ही दोघं इकडं नाही, इकडं नाही आधी वरच झोपतच ना आम्ही. मग 2:30ला यांना बाहेर आणलं का, यांनी 15-20 मिनिटं ऐकलं आणि मग तिथून पुढे यांनी फोन फिरवायला सुरू केली. तेव्हा कोणालाच माहित नव्हतं. मग बरंच सगळ्यांना सगळीच अमितला केला, आप्पाला केला, भाऊला केला, याला केला, राजभाऊला, बाबाला केला, सगळ्यांना फोन केली. सगळे आले. मग 3:30च्या नंतर सगळे आले. आणि सायरन एवढे सगळ्यांचे लावून, सायरन सगळ्यांची बंद. चार्जिंग करीत नाही ते, टाइम टू टाइम लावून काय उपयोग आहे ना. काही सायरन कंटिन्यू सगळ्यांचे असते ना, ते पळून गेला असता. फॅसिलिटी असून उपयोग नाही ना काही. का हेच थोडं असं काळजीच नाही घ्यायची कोणत्या गोष्टीची मानल्यावर. आता एखाद्या बारीला काही दुसरी घटना झाली ना, मग कळणार आहे, तसं नाही कळणार. त्याच टायमाला जर लगेच सायरन सगळे वाजले असते तर गेले असन पळून त्यो. आता तिकडून सायरन वाजले, मग त्या साईडला नाही फिरकला तो, पण इकडं घेऊन परत दुसऱ्याचं कोणाचं काही खाल्लं असती गाय बी. मग हा खाल्ल्यात ना 2 शेळ्या. त्या खाल्ल्या ना, 2 खाल्ल्या का एक झाली नीट, एक नेली, एक नीट झाली.
दोन्ही ताईची एक खाल्ली म्हणजे एक दात लागला होता मोठीला आणि शिळी तशीच ठेवली पंचनामा करायला येतील मी गेले ना नाना वाटतं मग येऊन काय असेल ते कारण हे नुकसानच आहे ना. आज आता पोटा पाण्यासाठीच माणूस काहीतरी करीत असतं. मग एवढं घेऊन जायचं, चरायला घेऊन जायचं ना असं नुकसान म्हणल्यावर किती ते अवघड आहे. आता यांना आहे ना बाई यांना आत न्या नाही तर इकडं ते आता वासाने सोकन तो जर रात्रीच एवढं जर 4-5 वेळेस आला तो रिपीट म्हणल्यावर तेव्हा परत आज उद्या येणार. तुम्ही आत बांधा वर नाही तर मग तुम्ही घरात जावा बाहेर नका. नाही त्याला ते वास लागलेला आहे तो येणार बघ. त्या तोंडाला रक्त लागलेलं आहे ते सारखं येणार. शेळी मारली रक्त पिऊन गेलाय बघ ना लहान आहे त्याची बोकड्या एकच ठेवली आणि तिथे कमी येतं जास्त करड शारडा असल्यावर वास येतो ना. मग रेस्क्यू टीम येतील सगळं येतं बाबा काय नाही सगळ्यांनी हात बांधा आता कोणाच्या बाहेर असले सगळ्यांनी आज बांधायचं. हो ना नाही त्याच्यात एखादा बारीक आहे ना त्यांचा फोन ठेवायचा. तुम्ही जरी बाहेर गेले बाहेर नाही घरीच नाही आता काय आता माहिती काय कोणला असं होईल फेकावा बी आम्ही आले होते आम्ही एकटे आले होते म्हणलं दबाई भावड्यान ते यायचे मागून म्हणलं तुम्ही जा घरी तिथून लावून दिलं मी त्यांना मागून. अहो आपण 12-12 वाजेपर्यंत बाहेर बसायचो. कंपाऊंड यांचं नव्हतं आमचं नव्हतं बाहेर काय वाटाव झोपायला आणि इथं रस्त्यावर कवर गप्पा कवर बसायचो आपण. तेव्हा तर कंपाऊंड नव्हतं काहीच नव्हतं. कोणाचं नंतर कंपाऊंड झालं 2 वर्षापासूनच 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही टापा धिंगाणा घालत बसत नाही का काकी तुम्ही आम्ही लंका काकू राहायच्या कवर बसायचो येडे. कधी नाही बाई अक्का आम्ही कधी असं बिबट्यान तर असं ना कधीच नाही. एवढ्या वर्षात झाले बरं काही गेल्या वर्षीपासून कारल्याचं झालं तर त्यांची मारली ती जाग्यावर. ती एक मारली कारल्याचे 2 दिले नाही तर मला तर पहिल्यापासून झालं त्यांचं फोन ते गिफ्ट ध्यानातच नाही लहान फोन निर्वडू असं व्हायचं ते. कोणी आणून सोडत का काही पाहिजे मला तर वाटतं एवढे अचानक कसं काय झालं? नाही ना आपल्याला मारायला अधिकार नाही. अधिकार नाही मग आपल्याला मारायला एक त्यांना अधिकार माणसं मारायला ये असं जनावर मारायला ये आपले पाळले असे येत आले ते रात्री बंदूक गन घेऊन म्हणले दिसला का लगेच ठोकीतच पण नाही ते गेला वाटतं होत. तर ताईंनो आजच्या व्हिडिओची स्टार्टिंगच अशी झाली की बऱ्याच ताईंना समजलं नसेल की काय नेमकं या गप्पा चाललेल्या आहेत किंवा मग काय नेमकं हे चाललंय. तर विषय असं झाला ना की रात्री आमच्या वस्तीवरती बिबट्या आला होता. आता बिबट्या हा काय प्रकार आमच्या वस्तीसाठी किंवा वस्तीवरच्या लोकांसाठी नवीन नाही आहे. मध्यंतरी सगळ्यांनाच माहिती चांगलं 6, 7, 8 महिने झाले वर्ष झालं म्हणायचं असं म्हणता येईल. बिबट्या सगळीकडं फार सुरूसुराट चालू आहे आणि कित्येक लोकांचं बिबट्याने गुरं जनावरं शेळ्या बोकडे करडं गाया असं कित्येक जनावरांचं नुकसान केलं. त्याचबरोबर माणसांना सुद्धा हानी पोहोचवलेली आहे. मग हे डोंगरावरचे पाळीव प्राणी खाली येण्याचं कारण काय हे फॉरेस्ट जे अधिकारी आहेत तर त्यांनी थोडंसं शोधून काढलं पाहिजे की डोंगरावरनं हे पाळीव प्राणी खाली येऊन मानवाला का बरं इजा पोहोचवता येतं. डोंगरावरती त्यांना कशाची कमी भासतीये. मग आता थोडंफार याचं गुन्हेगार आपण सुद्धा आहोत की एक तर मेन मुख्य कारण म्हणजे वृक्षतोडी. वृक्ष म्हणजे झाडं तोडले नाही पाहिजे. सगळीकडे आजकाल कुठेही झाडांचं म्हणजे तस्करी किंवा तोडातोडी चालू आहे जंगलातल्या. त्याच्यामुळं सुद्धा त्यांना तिथं झाडं तोडले म्हणल्याच्या नंतर त्यांचा निवारा कमी होतोय. त्याचबरोबर अन्नसुद्धा कमी होतंय आणि झाडं तोडले त्याच्यामुळं अर्थातच पाऊससुद्धा कमीच होतो. जितकं झाडं असतील बघा उडीसा छत्तीसगड साईडला एवढी झाडं आहेत ते तिथं कधीच कमी भासत नाही पावसाची. पण आपल्या इकडं पावसाची कमी फार भासते कारण आपल्या इकडं पाऊस खूप म्हणजे आपल्याला देव करून असं वाट पाहून पाऊस येतो आपल्या तिकडं. तसं बाकी ठिकाणी थंडीत आणि कधी पण पाऊस येतो. म्हणजे झाडांमुळे तिकडं पावसाची काही कमी नाही आहे. आणि वस्तीवरती रात्री बिबट्या आल्यामुळं ते मामा बाहेरसुद्धा झोपलेले होते पण देव करून त्यांना काही झालं नाही आणि त्यांनी त्या बोकड्यावरती हल्ला केला बिबट्यानी. तर तो बोकडा त्याला कंपाऊंडवरनं उचलून नेता आला नाही. त्याच्यामुळे तो कंटिन्यू बार रिटर्न येत होतो. तेवढ्यात त्या मामांना जाग आली नानांना तर ते काठी वाजून जरा ओरडत सुद्धा होते. तर वस्तीवरील सगळ्यांना वाटलं की काय झाले कोण ओरडते असं काठी पण वाजवते जसं की तुम्ही विषय झाला तो ऐकला असन. तर रिटर्न तो एक 2-2, 3-3 मिनिटाला तो रिटर्न सुद्धा येत होता की परत पुन्हा अटॅक करण्यासाठी.
पण ते नशिबाने ते बी खंबीर राहिले की जवळजवळ 2:30 ते 3:30 4 वाजेपर्यंत ते कंटिन्यू काठी वाजून जवळ तो ओरडत होते. तेव्हा कुठं तो पळून गेला, रिटर्न आला नाही. झाला सेट बोर्ड आता अजून तासमध्ये वगैरे पण लावायचे, पण ते मोठे येते त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये लाईट वगैरे लागते. लाईटचा बोर्ड संध्याकाळी छान दिसतो. आतमध्ये होता पण ते लवकर दिसत नव्हता जाणार येणार लय सारखे मग घ्यायची. लाईट आहे का याच्यात? हा लाईट आहे त्याच्यात. संध्याकाळी घेऊन परत लाईट लागते. लाईट लावून नाही का असं मस्त. आता नाही दिसणार लावली तर. आता बऱ्याच काय म्हणतात पहिल्या बोर्ड वरती साडी, ड्रेस आणि ज्वेलरी लिहिलेली, मग आम्हाला ड्रेस पण पाहिजे म्हणलं. येणार ड्रेस पण देणार आहेत म्हणलं, थोडस थांबा म्हणलं. चला मग काय करा काम आपली. तर चला, आज थोडंसं आम्ही लवकरच घरी आलो. 4 वाजताच. बघा ऊन आहे भरपूर आणि थोडं आज बाहेर जायचंय. कुठं जायचंय तर आज जायचंय भैयाला गाडी घ्यायची 4 व्हीलर. तिकडं निघालोय आम्ही सगळेजण शोरूमला. तुमचे दाजी पण लवकरच घरी आलेत पुण्यावरनं. बाबा बसलेत आपले गार्डन मध्ये. ध्रुव तू नको येऊ ना. लिची खायची. लिची खाल्ली मी. हाईतच खाणी त्याचा हात धुत जा. इथंच कस काय खाऊ? मी तर गाडीमध्ये पण घेऊ शकतो. कस काय धुस. पेढे आणले का नाही काय माहिती आता ते. आणले असते ना. कारण मी चुप्याला बाई सकाळी पाठवलं सकाळीच करायला. आणला काय हा? 700 रुपये. हा ना. क्लिप चालली खाली पडून. तर फायनली शोरूमला आलो आणि बरीचशी गर्दी होती आज. काय माहिती आमच्या पुढेच एक 5-6 नंबर होते गाड्यांचे आणि सगळ्यांचं कुणाचं फोटोशूट चाललेलं होतं, कोणाची पूजा चाललेली होती. तर अधिकाच्या महिन्यामध्ये मला असं वाटतं लोक बरीच अशी खरेदी करतात. त्या म्हणजे मला एवढं सांगता येणार नाही त्याबद्दल, पण भरपूर गाड्या होत्या. काल शोरूमला सुट्टी होती, संडे होता. आज ओपन झाले त्यामुळं पण होऊ शकतं की काल एकही गाडी बाहेर पडली नसेल, आज आल्या असतील किंवा मग काही रिझन असू शकतं. पण बरेचसे होते. चांगलं आम्हाला 2 घंटे लागले आमची गाडी हे करूच. तर आमच्या अगोदर एक 4-5 नंबर होते गाड्यांचे आणि प्रत्येक गाडीला अर्धा 1-1 तास लागतच होता. ते फोटोशूट वगैरे, फोटो सेशन, ते कपडा ओढायचा आजकाल क्रेज चाललेला आहे, त्या टाईपचे फोटोशूट सगळे. तर ते सगळे चालू होते. इथे मम्मी आम्ही सगळेजण पूजा करत होतो आणि बया म्हणलं होता की वेळात वेळ काढून सगळेजण या म्हणून, कारण त्याच्यासाठी खूप मोठी याची गोष्ट होती. तर मग लाईव्ह झाला आणि एक 4 वाजता तुमचे दाजीसुद्धा पुण्याला गेले होते, सकाळीच गेले आणि पहिल्यांदा ते पुण्याला गेले आणि 4च्या आत रिटर्न आले. असं पहिल्यांदा झालं. नाही तर दरवेळेस पुण्याला गेले का त्यांना यायला खूप रात्र होती, लेटच होते. 10 वाजता 11 कधी 9 वाजतात. पण असं पहिल्यांदा झालं की ते सकाळी पुण्याला गेले आणि लवकर घरी आले. मला पण फोन करून म्हणले की लवकर आवरून ठेवा, मी आलो 4-4:30 पर्यंत. तर आम्ही तरी पण जाऊच तर आम्हाला 6 वाजलेच होते शोरूममध्ये. तर मग छान अशी मस्त पूजा वगैरे चाललेली. इथं आमचे छोटे दाजी पण आलेले आहेत. पहा, छकुताईचे मिस्टर समोर उभा आहेत, पाहिले असतील तुम्ही. दोन्ही दाजी तिथं उभा आहे इथं भैयाचे. आणि छान आमची इथं मस्त पूजा चाललेली आहे. त्याचे मित्रमंडळी वगैरे सगळे आलेले होते आणि खूप दिवसात चाललं होतं त्याचं गाडीचं, चांगलं 6 महिन्यापासून चाललं होतं. पण घेऊ करून राहून गेलं. तर आता फायनली अचानकच म्हणलं 2 दिवसापूर्वी की ताई गाडी घ्यायची म्हणून, या सगळेजण सोमवारी घ्यायची म्हणून. तर म्हणलं मग चला, कुठलीही गोष्ट पहा, घेऊ करू पाहू अशा याच्यामध्ये राहिलं तर मग माणूस तिथंच राहतो. पुढं जायचं म्हणलं की एक डेअरिंग करून कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर छान असं मस्त पहा पूजा करून घेतली आहे सगळ्या टायरची वगैरे. आणि मम्मी आज खुश होती फार. वेदूचा आमचा त्याच्यापेक्षा खुश होता, कारण वेदूला 4 व्हीलर गाडी खूप आवडायची आणि कायम त्याच्या पप्पाला म्हणायचा की पप्पा आपल्याला केव्हा घ्यायची 4 व्हीलर, पप्पा आपल्याला केव्हा घ्यायची 4 व्हीलर. मग त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात बसलं होतं की घ्यायचीच म्हणून. मस्त पहा, संध्याकाळचा टाईम झालाय, पक्ष्यांचा आपल्या घरी जायचं काम चाललेलं आहे. खाऊन पिऊन मस्त मोकळ्या गगनात छान असा स्वच्छंद हवेचा आनंद घेतात सगळे पक्षी आणि छान असं उडत त्यांचा थवा चाललेला होता. छान ऑफिसचा म्हणजे शोरूमचा सुटायचा पण टाईम झालेला होता. सगळे कामगार जायच्या पण याच्यामध्ये होते, पण लास्टला गाडी आमचीच होती त्याच्यामुळं मग आम्ही थांबलेलो होतो पहा. तर आता आमची चकुताई म्हणती भैयाला की आता काही टेन्शन नाही बाबा, कुठेही फिरायला जायचं म्हणलं की तुझीच गाडी घेऊन जाता येईल, कारण तुमचे दाजी पण कायम बिझी असतात, त्यांना गाडी लागते कुठं जायचं म्हणलं तरी.
आणि दुसरी जी इको स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळी फॅमिली आमची बसत नाही. आमची जी दुसरी गाडी आहे ना त्याच्यामध्ये 4 ते 5 जणच बसतात. तसं मग इको स्पोर्ट आपल्या XUV मध्ये जास्त बसतात आणि ही पण मोठीच आहे. याच्यामध्ये 7 ते 8 माणसं आरामशीर बसू शकतात. म्हणजे फॅमिलीसाठी कुठं जायचं म्हणलं तर 2 गाड्यांची गरज नाही. कारण कुठंही जायचं म्हणलं ना की मग 2 गाड्या करायच्या, मग अर्धी फॅमिली याच्यात अर्धी फॅमिली त्याच्यात, म्हणजे आमचे सगळे बहीण भाऊ, मग ते कुठंतरी एन्जॉय होत नाही. एकाच गाडीत असलं की मस्त एन्जॉय होतो. तर छकू म्हणत होते आता आमचं टेन्शन गेलं बाबा, आता कुठं जायचं असलं की तुला गपचूप 2 फटके देऊन घेऊन जाता येईल म्हणून. तर आता पहिलाच लगेच प्लॅन तो म्हणतात लगेच आता आपण गोव्याला जाऊयात. म्हणलं थांबा, हो लगेच गाडी आजच घेतली, लगेच प्लॅनिंग करू नका तुम्ही 2 जण. प्लॅन करायला आमचे छकू आणि आमचा भैया 2 जण. मग त्यांचा लगेच प्लॅन सुरू झाला, गोव्याला जाऊ, इकडे जाऊ तिकडे जाऊ. म्हणलं थोडंसं थांबा, आता ऊन थोडंसं कमी होऊ द्या, मुलांची शाळा सुरू होऊ द्या, मुलांना थोडं सेट होऊ द्या, मग जाऊयात म्हणलं लगेचच्या लगेच. आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये फिरणं पण चांगलं नाही, पाहूयात म्हणलं. कारण लगेचच हे करायचं म्हणल्यावर जमत नाही, कारण ऊन तसं लागतंय, आजारी पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मग म्हणलं थोडंसं वाट पाहू नंतर जाऊया. पण कुठेही फिरायला जायचं म्हणलं की आता टेन्शन नाही, त्याला चल म्हणलं की तो लगेच निघत जाणार आहे, असं आमच्या छकूताईचं म्हणणं आहे. पण आता म्हणतात पण वेळेला सगळ्यांच्याच पाठीमागं सगळ्यांचीच कामं असतात. मग आता जाऊ मग जाऊ असं होतं. मग उद्या जाऊ परवा जाऊ असं अशातला प्रकार होतो. त्याला छान पहा मस्त सगळ्यांनी पूजा केली, नारळ वगैरे फोडून. तुमचे दाजी पण इथं पूजा करता येतं. लांबून आले, प्रवास करून आले, लगेच आंघोळ करून लगेच आम्हाला इकडं घेऊन आले. तर काय करायचं खिडक्या बंद करा, आरडू नका आरडू नका. तर नवीन गाडी सगळं अरे आरडू नका. अगोदर आम्ही घेऊन चाललेलो आहे पहा विशाल गणपतीच्या दर्शनासाठी. आणि सगळे पाठीमागं पहा चिल्ले पिले आणि त्यांची आजी बसलेली आहे. हे 2 माकडं आणि आजी. इकडे पुढे परी अक्का बसली त्याच्या मामाच्या मांडीवर. हम 3 बहिणी ह्या पे है. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ दोघं पुढे बसलेत. इथं एक बसलाय आणि एक भाऊ गाडी चालवतोय आणि परू अक्का बसली त्याच्या मांडीवरती. आता गणपतीला जायचं ना भाऊ? विशाल गणपतीला. मग त्याच्यानंतर केडगावची देवी, त्याच्यानंतर घरी. ए नाही भाऊ, पार्टी लागते आम्हाला. पळ, बरं पार्टीला जाऊ. असं कसं गाडी पहिला घेतली? आपण गाडी पुजू आणि मग पार्टीला जाऊ. हा बोल बोल. 10 लाख पार्टीला आहेत ना तुझ्या पप्पा का? 10 लाख भाऊ बघितलं का? तुझा लेख म्हणतोय 10 लाख लागते पार्टीला. नाही आहेत तुझ्या पप्पा पैसे नाहीत का? विकून परत 10 लाख मिळते. बघितलं का? गाडी विकावं लागेल मग 10 लाख मिळते म्हणतो पार्टीला. हा होय रे, मग आम्ही देऊ का पार्टी तुला? वय रे वय वेदू, आम्ही देऊ का तुला पार्टी? ए बेटा घ्यायची का? का तुम्ही देता का? तू देता सांग. आपलं येडं म्हणतंय. हा 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 आत्याबाईकून घ्यायची. तू नको देऊ आम्हाला आहे ना. वय रे, कोणत्या आता बायकून घ्यायची? कोणत्या आत्याबाईकून? 6 महिन्यांनी दिशील. आणि पार्टी कोणत्या आत्याबाईकून घ्यायची तुला? इथे 3 आत्या बसलेल्या आहेत, कोणाकडून घ्यायची सांग बरं? अयो मायाकच बोट किलो. पैशावाल्या आत्याबाईकून ना? कोणत्या आत्याबाईकून घ्यायची? पैशावाल्या आत्याबाईकून ना? हा? मोठी आत्याबाईकून.
माझ्याकडे वोट करतो भेटलं का? मी नाही जाणार भाऊ. चकुली आठ टाकून घे. हा हा अरे तुझं डोकं मध्ये येतं. तुम्ही आम्ही कुठं म्हणलं तुम्ही मम्मी खराब आहे? हुशार आहे. नाही मम्मी हुशार आहे. आणि बाकीचे काही येडे आहेत का काही रे? ए, माती माती खाती व्हय? माती येडी आहे आणि ना तुम्हाला चकुली दीदी पागल आहे म्हणतो. तसं नाही म्हणायचं. मावशी बाळा हा? तो काय म्हणतो तुला पहिले नाही आधी गणपती मग आजी गणपतीला घ्या ना. आजीला नको मिरू इकडे तिकडं. तिला मग का तिचा जीव जड. तर नगरमध्ये तरी अशी परंपरा आहे की नवीन वाहन घेतलं की सगळ्यात अगोदर विशाल गणपतीच्या तिथं जाऊन छान अशी पूजा करावी लागते. तर मग इथं पूजेसाठी आम्ही आलो होतो. मस्त अशी गणपती बाप्पांच्या आशीर्वाद मिळावा म्हणून इथं मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर पूजा चाललेली आहे. आणि जवळच मावशीचं घर पण आहे. आजीला पण घेऊन जायचं होतं. त्यामुळे पण म्हणलं अगोदर पूजा करून घ्यावी इथं छान अशी आणि त्यानंतर मग आजीला घेऊन जावं. तर छान अशी इथं ब्राह्मण काका पहा मस्त मंत्र म्हणून पूजा करत होते. आणि जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी गाडीची पूजा होईल आता, कारण शोरूममध्ये झाली, त्यानंतर बाप्पांच्या दर्शनाला इथं आलो, इथं झाली, परत घरी एक होईल, परत तिकडं आमच्या घरी एक होईल, म्हणजे तिकडं घेऊन तो सोडवायला जाणार म्हटलं तिथं एक पूजा करू, तर तिकडं एक होईल, अशी 5 ठिकाणी पूजा गाडीची करणार आहोत. आणि म्हणजे 1 किंवा 5 ठिकाणी करतात, 3 ठिकाणी करत नाही तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला 5 ठिकाणीच होऊन जाऊ द्यात. आणि आम्ही जर सगळे एकत्र आलो ना 4 जण तर आमचं मस्त बाहेर जेवणाचं प्लॅनिंग असतो, फिरायचं प्लॅनिंग असतो, चौपाटीवर जायचं, पाणीपुरी खायचं, कुल्फी खायची, खाऊ गल्लीला जायचं, म्हणजे मग छान असं आम्ही 2 व्हीलरवर सगळे हिंडायचो. माहेरी गेल्याच्या नंतर दिवाळीत झालं किंवा मग रक्षाबंधनला झालं, त्या दिवशी 12-12 1-1 वाजता आम्ही मुलं मम्मीकडे ठेवून आहे ना सगळेजण आम्ही आहे ना मस्त फिरायचो. मावशीची मुलगी, मावशीचा मुलगा, परत आम्ही 4 जण. मग एक दिवस बाहेरचा पण आमचा प्लॅन असायचा ट्रिपचा कुठंतरी. तर मग छान आता असा मस्त गाडी घेतली म्हणल्याच्या नंतर मग आता सगळेजण त्या गाडीत बसून एकतरी वर्षातनं आमची पिकनिक आरामशीर होणार आहे. आणि मध्यंतरी पण म्हणजे माहेरी गेल्याच्या नंतर आम्ही घरीच येत नाही, 12-12 1-1 वाजेपर्यंत मम्मीकडे मुलं द्यायचे आणि छान असं मस्त धिंगाणा घालत आम्ही सगळीकडे फिरायचो. तर फायनली त्याच्यानंतर गाडी घरी आणली आणि घरी सुद्धा मग पूजा इथं चालू आहे. आता याच्यानंतर तो आम्हाला सोडवायला येईल आणि आमच्या घरी सुद्धा एक छोटीशी अशी पूजा केली जाणार आहे, म्हणजे 5 ठिकाणी पूजा होऊन जाईल. तर गल्लीतल्या सगळ्या कॉलनीतल्या सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी वगैरे सगळ्यांना बोलून अशी इथं छान अशी पूजा चालली आहे पहा. तर ताईंनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.